सनी लिओनी भारतामध्ये आली आणि त्यावेळी तिने अडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडून ज्यावेळी बॉलिवूडमध्ये एंटर करायचं ठरवलं त्यावेळी तिने रिक्वेस्ट केलेली होती की हे सगळे तिचे व्हिडिओ, पण ते काढले नाहीत गेले. कारण आपल्याकडे राईट टू बी फॉरगॉटन हा कायदाच नाही की इंटरनेटवरती 3च गोष्टी विकल्या जातात. ओके. एक व्हायलन्स, दुसरा सेक्स आणि तिसरं दुःख. आता सिम कार्ड क्लोनिंग पण करता येतं, म्हणजे नंबर पण सेम वाटणार. ओके. म्हणजे फक्त व्हॉइस क्लोनिंग होतं असं नाही, सिम कार्ड क्लोनिंग पण होऊ शकतं. त्यांना फोन गेला की तुमच्या नातवाचं आम्ही अपहरण केलेलं आहे आणि आम्हाला एवढे एवढे पैसे पाठवा. म्हणजे माझा फोन किंवा आपले फोन एवढे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत का? ऑनलाईन स्पेसमध्ये कोणीही 100% सिक्युअर नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. सगळी सायबर क्राईमची इंडस्ट्री जी आहे ती माणसांच्या भावनांवर चालते. नेहमी डिबेट चालते की ऍपल सिक्युअर्ड आहे, अँड्रॉइड कमी सिक्युअर्ड आहे. सो खरंच ऍपल अनहॅकेबल आहे का? नमस्कार मंडळी, आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. मंडळी, आत्ताच्या घडीला परिस्थिती अशी आहे की आपल्या खिशात असलेली एक गोष्ट कदाचित एका गुप्तहेरापेक्षा खूप चांगलं काम करते. कारण आपण कुठे जातोय, आपण काय खातोय, आपल्याला काय आवडतंय याच्यावरती आपल्या खिशात असलेल्या मोबाईलची एवढी बारीक नजर आहे की त्याच्यामध्ये एक पडलेलं चुकीचं पाऊल किंवा एक केलेलं चुकीचं क्लिक आपल्याला रस्त्यावर आणायला कमी नाही करू शकत. आणि त्याबद्दलच या विषयाला अनुषंगाने बरेच प्रश्न आहेत. त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये डिजिटल वेलबिंग ट्रेनर मुक्ता चैतन्य मॅडम यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. तर मॅडम, तुमचं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू. येस मॅडम, आपला हा तिसरा पॉडकास्ट आहे आणि या पॉडकास्टच्या चर्चेची सुरुवात करताना मला सध्याच लोहगड किल्ल्यावरती जो काही किस्सा झाला की त्याच्यामध्ये एका मुलीने तिच्या नियोजित नवऱ्याला कट करून दरीत ढकललं असं म्हटलं जाते. तर याच्यामध्ये म्हणजे मला असं विचारायचं की आजकाल जे अशा पद्धतीनं क्रूरतेनं खून करण्याचं प्रमाण वाढलंय, याच्यामध्ये आपण स्क्रीनवरती जे काही पाहतोय त्याच्यामुळं कुठंतरी खूप जास्त नॉर्मलायझेशन व्हायला लागलंय असं वाटतंय का तुम्हाला? हो, नक्कीच असू शकतं. म्हणजे जगभरात याच्याविषयी भरपूर संशोधनं चालू आहेत की किंवा पूर्वी झालेली आहेत की स्क्रीनवर दिसणारा जो व्हायलन्स आहे त्याचा मानवी विचारांवर, मनावर आणि ओव्हरऑल माणूस ज्या पद्धतीने जगाकडे बघतो त्याच्यावर काय परिणाम होतो. सो मीडिया आणि व्हायलन्स हे खूप एकमेकांशी जवळून जोडलेले विषय आहेत. जोपर्यंत मीडिया 4 हात लांब होता आपल्यापेक्षा, म्हणजे तो टेलिव्हिजन मध्ये होता किंवा तो थिएटर्सच्या स्क्रीन मध्ये होता, तोपर्यंत त्याचा इम्पॅक्ट पण 4 हात लांब होता. खरं. ज्या क्षणी मोबाईल तुमच्या म्हणजे खिशामध्ये आला आणि 24/7 तुम्हाला पाहिजे तेव्हा कुठल्याही ठिकाणी कशाही पद्धतीने तुम्ही तो बघू शकता, ऍक्सेस करू शकता, ह्या शक्यता जेव्हा तयार झाल्या तेव्हा ऑब्व्हियसली त्याचा इम्पॅक्ट जो आहे तोही अधिक तीव्र झाला असं मला वाटतं. आणि व्हायलन्स म्हणजे असं मानलं जातं की इंटरनेटवरती 3च गोष्टी विकल्या जातात. ओके. एक व्हायलन्स, दुसरा सेक्स आणि तिसरं दुःख. खरंय. ह्या 3च गोष्टी अशा आहेत की ज्या इंटरनेटवरती सगळ्यात जास्त विकल्या जातात. म्हणजे हे खूप दुर्दैवी आहे, हे खूप वाईट आहे. पण जर तू बारकाईने बघितलंस तर तुझ्या असं लक्षात येईल की साधे रील्स घेतो, रील्स मध्ये सीसीटीव्ही फुटेज नावाची एक कॅटेगरी आहे की रिअल लाईफ किंवा रिअल टाइम मध्ये जो व्हायलन्स होतो, कोणीतरी कोणाला तरी रस्त्यावरती मारतंय, कोणीतरी कोणाला तरी अब्यूज करतंय, मग त्याच्यात फिजिकल अब्यूज असतो, सेक्शुअल अब्यूज असतो, याचं सीसीटीव्ही मध्ये जे काही कॅप्चर केलं जातं त्याचे रील्स बनवणं आणि ते रील्स टाकणं, हे प्रमाण आपल्याकडे तू नॉर्मल बघितलंस तरी खूप आहे. आणि त्याला जे व्ह्यूज मिळतात ते व्ह्यूज बघितल्यानंतर असं वाटतं की का लोक हे बघत असतील आणि ह्याच्यात एन्जॉय करण्यासारखं काय आहे किंवा ह्याच्यात क्युरिओसिटी वाटावी, बघावं असं वाटण्यासारखं काय आहे. पण मला असं वाटतं की ह्या सगळ्याचा एक कलेक्टिव्ह इम्पॅक्ट माणसांवरती होतो किंवा होत असावा की बघून सातत्याने बघून कुठेतरी ते नॉर्मलाइज्ड होतं. आपणही करू शकतो असं कदाचित वाटू शकतं. असंही वाटू शकतं की आपण केलेला गुन्हा लपवता येईल किंवा गुन्हाच नाहीये, तो गुन्हाच नाहीये किंवा ते पचवता येईल. बरोबर. हे सगळं वाटण्याच्या शक्यता डेफिनेटली वाढतात कारण एक्सपोजर त्या पद्धतीचं आणि तितकं अग्रेसिव्ह आहे.
कुठेतरी ते तारतम्य मिस होतं की बाबा हो. या गोष्टी स्क्रीनवरती दाखवल्या त्या अतिरंजित आहेत, आपल्याला रिअल लाईफ मध्ये या गोष्टी नाहीत करायच्या, हा जो अ, कंट्रोल आहे. मला असं वाटतं की ना गडबड काय आहे सांगते मी हा तुला. हा. जोपर्यंत आपण फक्त सिनेमामधला किंवा सिरियल्स मधला व्हायलन्स बघत होतो, हम्म. तोपर्यंत आपल्याला हे कुठेतरी बॅक ऑफ आवर माइंड माहिती होतं की हे स्क्रिप्टेड असतं. बरोबर बरोबर. अमिताभ बच्चन 4 लोकांना मारतो जेव्हा, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की म्हणजे मला ते आवडतं, तो अँग्री यंग मॅन आवडत जरी असला तरी मला कुठेतरी हे माहिती असतं की हे सगळं चाललंय हे खोटं आहे, बरोबर. हे स्क्रिप्टेड आहे. जेव्हा तुम्ही रिअल लाईफ व्हायलन्स इंटरनेटवरती बघता, हम्म. हम्म. मग तो मी म्हणलं तसं सीसीटीव्ही फुटेज मधला असेल, तुम्हाला आज युद्ध लाईव्ह बघायला मिळतात, हो हो. तुम्हाला आज कुठल्याही रस्त्यावरती कोणी कोणाला तरी मारतंय ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लाईव्ह बघायला मिळतात. सो जेव्हा तुम्ही लाईव्ह फुटेज असं बघता, हम्म. तेव्हा मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना हे बॅक ऑफ आवर माइंड माहिती असतं की दिस इज नॉट स्क्रिप्टेड. या. हे नाट्य नाहीये, हे खरंय, हे घडतंय. खरंय, हे घडतंय, हे कुठेतरी चालू आहे. सो नाट्य म्हणजे आभासी एखादी गोष्ट आणि वास्तव ह्याच्यातला फरक जो आहे ना, तो फरक आपल्याला व्यवस्थित कळतो. हम्म. आणि जेव्हा तुम्ही सिनेमा बघता, सिरियल बघता, त्याचा इम्पॅक्ट जरूर होतो. म्हणजे तुम्ही इमोशनल होता, तुम्हाला बरोबर. रडू येतं, तुम्हाला राग येतो. सो इमोशन्स तुमच्या ट्रिगर नक्कीच होतात. पण ऍट द सेम टाइम तुम्हाला हे माहिती असतं की दीज आर ऍक्टर्स आणि ते परफॉर्मन्स देत आहेत. करतायत. बरोबर आहे. त्यामुळे जेव्हा मी अशा प्रकारचं लाईव्ह फुटेज बघते हम्म. की हम्म. प्रत्यक्ष जगात प्रत्यक्ष माणसं जी नाट्य करत नाहीयेत आणि जी ऍक्च्युअली कोणाला तरी मारतायत किंवा खून करतायत किंवा डोक्यात दगड घालतायत, तर तेव्हा ना ते ती जी संवेदनशीलता आहे हम्म. हिंसेकडे बघण्याची, ती मला असं वाटतं बोथट होत जाते. बोथट होत चालली. बरोबर. आणि ते खूप जास्त एक्सपोजर आहे. हम्म. म्हणजे मला कायम असं वाटतं की आपण हिंसेबद्दल बोलतच नाही. हिंसा हा विषय आपण ऍब्सोल्युटली निग्लेक्ट केलाय. निग्लेक्ट केलाय किंवा तो ऑप्शनला टाकलाय. ओके. तसं करून चालणार नाही. आपल्याला मुलांना, तरुणांना, सगळ्यांनाच ह्या विषयाबद्दल सेन्सिटाईज करावं लागेल की हिंसा का करायची नाही, बरोबर हिंसा सहन का करायची नाही, बरोबर. हिंसेकडे बघितलं कसं पाहिजे, हम्म. का हिंसा हा मानवी स्वभावाचा एक पैलू आहे. पैलू आहे, पण तो का आपण कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. ह्या सगळ्याबद्दल पूर्वी आपण बोललो नव्हतं, ठीक होतं, कारण तेवढं एक्सपोजर जगात नव्हतं, माध्यमं लिमिटेड होती. हम्म. पण मला असं वाटतं की आफ्टर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि डिजिटलायझेशन, हिंसेबद्दल आपल्याला जागरूकतेने बोलावं लागेल, मुलांना सांगावं लागेल. खरंय. नाहीतर मग असे इन्सिडेन्सेस आणि ह्या गोष्टी कदाचित भविष्यात वाढत आणखीन जातील. वाढ. आय गेस इथं सेन्सॉरशिपचा एक मुद्दा असायला हो. पाहिजे. म्हणजे सोशल मीडियावरचा कंटेंटला सेन्सॉरच नाहीये कुठं, आणि जे आपण आधी पाहत होतो हो. ते सेन्सॉर्ड होऊन यायचं. त्यामुळे कोणतरी ठरवायचं बरोबर की जी जनमानसं आहेत त्यांनी काय बघितलं पाहिजे आणि काय त्यांच्यासाठी योग्य नाहीये. ते बरोबर. देश चालवण्यासाठी असेल किंवा लोकांची मनं प्रगल्भ करण्यासाठी बरोबर. असेल, त्या गोष्टी गरजेच्या होत्या. आणि अजून एक ह्याच्यात आपण हा अँगल लक्षात घेत नाही की आता आपण एआयच्या काळात राहतो. बरोबर. त्यामुळे काय वास्तव आहे आणि काय आभासी आहे ह्याच्यातली जी सीमारेषा आहे ती दिवसेंदिवस धुसर होत जाणार. बरोबर. आणि ती फक्त काही फेक न्यूज किंवा कुठले तरी रोमॅन्टिक सीन्स ह्याच्यापुरती मर्यादित असेल असं नाही ना. हम्म. व्हायलन्स मध्ये पण ते होणारच बरोबर की तू एखादा व्हिडिओ बघतो आहेस बरोबर. तर तुला उद्या हे कळणारच नाही की तू खरं बघतोयस का खोटं बघतोयस. खरंय. आणि ही सीमारेषा जितकी धुसर होत जाईल तितकं खोटं खरं वाटण्याच्या शक्यता वाढत जाणार चॅलेंजेस वाढणार आहेत. आणि ते व्हायलन्स मध्ये वाढणं हे खूप डेंजरस आहे. बरोबर. हे खूप भयंकर असू शकतं. बरोबर. त्यामुळे सुद्धा ह्या सगळ्याबद्दल जितकं आपण अधिक बोलू किंवा जागरूक करू, तितकं मला असं वाटतं की ते जे बोथट पण आत्ता आलेलं आहे हम्म. हम्म. ते पुन्हा संवेदनशीलतेकडे जायचा जायचं निदान प्रवासाला
सुरुवात होईल. खरंय. मला याच विषयाला अनुषंगून आजच्या आपल्या पॉडकास्टला परत एकदा सुरुवात करायची, ते म्हणजे की बाबा आता एआयने खूप मोठं चॅलेंज निर्माण केलंय आणि लोक म्हणतायत की त्यांचे जॉब सुद्धा भविष्यात राहतील हो. का नाही, हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. पण दुसऱ्या बाजूला एआय मुळे आपण बघतोय की रश्मिका मंदाना असेल किंवा आणखीन कोण असेल, हो. यांच्यासारखे सेलिब्रिटी लोकांचे डिफेक्ट हो. तयार केले जात आहेत आणि त्यातून बऱ्याच गोष्टी होत आहेत. म्हणजे काल मी बघितलं की अर्शद वारसी आणि विक्रांत मेसी या दोघांनी एक ऍड केली किंवा त्यांची एक रील व्हायरल झाली की तुम्हाला वाटतंय की हा अर्शद वारसी आहे पण हा खरा बोलतोय तो विक्रांत मेसी आहे, असं काहीतरी ते चाललेलं होतं. सो या डीप फेक असेल किंवा एआय मुळे तुमचा व्हॉइस क्लोन केला जातोय, हो. या धोक्यांपासून सध्या वाचायचं असेल किंवा हे धोके आहेत, याच्याबद्दल आपण काय सांगू शकतो आपल्या पॉडकास्टच्या माध्यमातून? पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की कुठलंही कंटेंट तुम्ही जेव्हा बघता हम्म, हम्म, तेव्हा त्याच्यावरती सहजपणे म्हणजे ज्याला काय म्हणू आपण अंधविश्वास हम्म, हा हम्म. ठेवता कामा नाही. तुम्ही काही बघत असाल, तुम्ही एखादा व्हिडिओ बघत असाल, एखादा फोटो बघत असाल, तरी पण तिथे शंकेला जागा आहे हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय होतंय माहितीये का, की आपल्याला ही सवय लागलेली आहे की आपल्याला जे दिसतं ते खरं आहे. हम्म, हम्म, आपण जे बघतोय ते खरं आहे. पण दुर्दैवाने विथ एआय टेक्नॉलॉजी, जसं तू म्हणलास डीपफेक टेक्नॉलॉजी आहे, व्हॉइस क्लोनिंग आहे, तर इथे तुम्हाला जे दिसतं आहे ते खरं असेलच असं नाही. म्हणजे इतकं टेक्नॉलॉजी वाईज ऍडव्हान्समेंट आहे की एक हम्म. तुला उदाहरण देते की तुला समजा एक कॉल येईल, हा, आणि मी बोलते फोनवर आणि मी सांगेन की अरे मी ना निघाले होते पॉडकास्ट रेकॉर्ड करायला आणि माझ्या रिक्षाचा ऍक्सिडेंट झालाय आणि मला आजूबाजूच्या लोकांनी जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवलंय, पण ना माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत आत्ता आणि हॉस्पिटलवाले म्हणतात की कॅशमध्येच द्यायला लागेल. ओ, इथे एटीएम आहे पण माझं ते पर्स बिर्स सगळं कुठेतरी त्या रस्त्यात lost. पडलं ऍक्सिडेंटच्या वेळेला. सो मी फोनवरनं पैसे काढू शकते ह्याच्यातनं युपीआय मधनं. सो तू मला पैसे ट्रान्सफर करशील का? तू मला ना एक 10-12 हजार रुपये ट्रान्सफर कर आत्ता. हम्म. मी थोडं माझी मलमपट्टी करून येते पॉडकास्ट रेकॉर्डिंगला आणि मग मी नंतर तुला पैसे देते. तुला काय वाटेल? माझा आवाज आहे. हा, सो तुला असं वाटेल की आता सिम कार्ड क्लोनिंग पण करता येतं. म्हणजे नंबर पण सेम हो, वाटणार. हो. ओके. म्हणजे फक्त व्हॉइस क्लोनिंग होतं असं नाही, सिम कार्ड क्लोनिंग पण होऊ शकतं. सो दोन्ही जर केलेलं असेल तर नंबर पण माझाच आहे, आवाज पण माझाच आहे. सिरियसली. सो तुला काय वाटणार की हो, की हिने फोन केलाय आणि खरंच काहीतरी प्रॉब्लेम काहीतरी झालाय, ठीक आहे 10-12 हजार रुपये हवेत, देऊन टाकूया आपण. हम्म, हम्म. सो तू ट्रान्सफर करशील, बरोबर आहे. मी येईन, मला काही मलमपट्टी नाहीये, काही नाही, मी टकाटक व्यवस्थित येणार. तू म्हणशील अहो मॅडम काय झालं, तुम्हाला तुमचा तर ऍक्सिडेंट झाला होता ना, बरे आहात का तुम्ही? म्हणजे माझा कधी ऍक्सिडेंट झाला? सो मला माहितीच नाहीये की माझं सिम कार्ड क्लोन झालेलं आहे, मला माहितीच नाही की माझा आवाज क्लोन झालेला आहे आणि तुला हे माहिती नाहीये की तुला फेक असंही होऊ शकतं. कॉल आलेला आहे. हा एक प्रकार होऊ शकतो. बरोबर. किंवा दुसरा प्रकार असा असतो की ज्याच्यामध्ये सिम कार्ड क्लोनिंग होत नाही, फक्त व्हॉइस क्लोनिंग होतं. हम्म, हम्म, म्हणजे तुला तुझ्या एका मित्राचा फोन येईल हम्म. किंवा मित्राचा पण येणार नाही, कोणीतरी अनोळखी नंबरवरनं तुला फोन येईल बरोबर. आणि ती व्यक्ती तुला असं सांगेल की तुमच्या मित्राशी माझं बोलणं झालं, त्यांना काहीतरी अशी अशी अडचण आहे आणि त्यांचा फोन हरवलाय, त्यामुळे ते तुम्हाला फोन नाही करू शकले. सो मी तुम्हाला फोन करून पैसे त्यांनी तुम्हाला ट्रान्सफर करायला सांगितलेत, पण तुम्ही म्हणाल की मी कशावरनं, म्हणून हा घ्या, मी ना त्याच्या बरोबरचं कॉन्व्हर्सेशन रेकॉर्ड केलंय आणि ते मी तुम्हाला ऐकवतो. हे चाललंय सध्या. आणि तू ऐकशील ते, बरोबर. तू म्हणशील की हो माझ्या मित्राचाच आवाज आहे, हो बरोबर. ऍक्च्युली त्यांनी मेसेज पाठवलाय, मेसेज रेकॉर्डिंग की अरे मी ना असा असा अडकलोय, ह्या गृहस्थांना तू एवढे पैसे पाठव, माझं यांच्याशी बोलणं झालं, असा तू मेसेज ऐकशील. तुला काय वाटेल, हो मित्रांनी मला सांगितलं, तू पैसे ट्रान्सफर करशील. मित्राला काही माहिती नाही, तो तुला थोड्या वेळाने फोन करेल, अरे कुठे आहेस तू, चल चहा प्यायला जातो. म्हणजे अरे तू अडचणीत आहेस ना, पैसे मागितलेस ना, तो म्हणेल कसले पैसे. सो अशा अनेक, म्हणजे तू जेवढं कल्पना तुला करता येतील ना, तेवढ्या सगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशन्स मध्ये असे क्राईम्स होऊ शकतात. सो आपण काय काळजी घेतली पाहिजे, तर जर तुम्हाला असा कॉल आला तर लगेच पैसे ट्रान्सफर करायची घाई करू नका. हम्म. थोडं थांबा, हम्म. चौकशी करा
माहिती घ्या. समजा माझा फोन आलाय, माहिती घे, जा. असं आपण करू शकतो की ठीक आहे, मी येतो हॉस्पिटलला आणि तिथे पैसे देतो. किंवा मित्राचा कॉल आला असेल तर दुसऱ्या मित्राला फोन करून की अरे त्याला काहीतरी अडचण आहे, असं त्याला फोन करून विचारतोस का जरा की असं असं काही आहे का, त्याला खरंच काही अडचण आहे का हा फेक कॉल होता, तो मी मेसेज ऐकला पण मला डाऊट आहे की तो त्यांनीच पाठवलेला मेसेज आहे का, डीप फेक वगैरे असू शकतं, जरा तू तिकडनं चौकशी कर ना, म्हणजे मग मी काय प्रॉब्लेम नसेल तर मी पैसे पाठवतो. बरोबर. एवढा अलर्ट असणं आपण गरजेचं आहे. हा अलर्टनेस आपण ठेवणं गरजेचं आहे. बरोबर. जस्ट बिकॉज आपण काहीतरी ऐकलं बघितलं म्हणून पॅनिक मोड वरती गोष्टी करू नयेत. म्हणजे एक जेव्हा व्हॉइस क्लोनिंगच्या केसेस नव्या होत्या तेव्हा एक मुंबईत घडलेली घटना आहे. एका ज्येष्ठ महिलेला 60 ओलांडलेली आजी होती ती, त्यांना फोन गेला की तुमच्या नातवाचं आम्ही अपहरण केलेलं आहे आणि आम्हाला एवढे एवढे पैसे पाठवा. आजी म्हणल्या कशावरून, तर त्यांनी नातवाचा आवाज ऐकवला की आजी यांनी मला पकडले वगैरे असं सगळं. आजी घाबरली, ऑब्व्हियस आहे, कोणी घाबरेलच. तिने घाईघाईने पैसे ट्रान्सफर केले आणि त्या बाईंना काय वाटलं माहिती नाही, त्या म्हणल्या की एकदा मुलाला फोन करायला पाहिजे होता मी पैसे ट्रान्सफर करायच्या आधी, म्हणून त्यांनी मुलाला फोन केला. तर मुलगा, सून आणि नातू सिनेमा बघत होते. सो तिथे सगळ्यात पहिल्यांदा असं लक्षात आलं की अशा पद्धतीचे क्राईम्स होत आहेत. सो असं काही पण घडू शकतं. त्यामुळे खूप काळजी घेणं गरजेचं आहे. सातत्याने आपल्याला जे कॉल्स येत आहेत, एकतर मला कायमच असं वाटतं की रॅन्डम कॉल्स उचलायचेच नाहीत. हा नियम प्रत्येकाने स्वतःला लावायला पाहिजे की तुम्ही कॉल आला तर लगेच मग हा रॉंग नंबर आहे, मग तुम्हाला गप्पा मारायला लागतात लोक. कशासाठी गप्पा मारायच्या? थांबा जरा. तुम्हाला जर असं वाटलं की हा कॉल चुकीचा आहे किंवा कोणीतरी अनवॉन्टेड तुमच्याशी बोलतंय, कट करा कॉल. किंवा अनेकदा काय मार्केटिंगचे कॉल्स येतात, त्यांच्याशी गप्पा मारण्याची गरज नसते. तुम्हाला जर त्यांना एंटरटेन करायचं नाहीये तर म्हणा की आत्ता वेळ नाही, थँक्यू, आणि फोन ठेवा. लोक काय होतं ना, आपण गप्पा मारतो म्हणजे काय होतं, तुमचा आवाज कोणी पण रेकॉर्ड करू शकतं. खरं. सो ह्या गोष्टींची काळजी याच्या पुढच्या काळात घेणं गरजेचं आहे. मला आता तू म्हणशील की पॉडकास्टमध्ये पण आवाज रेकॉर्ड होतो, तिथे पण आवाज, हो, या शक्यता आहेतच. कारण आपण फोनवरनं अनेक ठिकाणून बोलतो, त्यामुळे व्हॉइस आपला वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची शक्यता असतेच. म्हणूनच काळजी घेणं गरजेचं आहे, कारण सगळीकडे आपण स्वतःला रिस्ट्रिक्ट नाही करू शकत. म्हणून आलेल्या प्रत्येक कॉलवर विश्वास ठेवू नका, आलेल्या प्रत्येक मेसेजवर विश्वास ठेवू नका. सो एक लक्षात घे की आपण नेहमी डिजिटल फुटप्रिंट म्हणून जे काही बघतो, तर नॉर्मली असं इम्प्रेशन असतं की तुमचं गुगल हिस्ट्री किंवा तुम्ही कुठले रील्स बघताय तेवढंच तुमचं डिजिटल फुटप्रिंट आहे, किंवा तुम्ही काय सर्च करताय. तर तसं नाहीये. आपलं शरीर हे आपलं डिजिटल फुटप्रिंट आहे. म्हणजे आपला आवाज, आपले फिंगरप्रिंट्स, डोळे, रेटिना, ह्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या डिजिटल फुटप्रिंट आहेत. आणि मध्यंतरी मी एक असा रिसर्च पेपर पण वाचला, आय एम नॉट शुअर की ते कसं किती डिटेलमध्ये काम चालू आहे किंवा, पण त्याच्यामध्ये एक असा उल्लेख होता की आपण हल्ली जे इयरबड्स वापरतो की नाही, तर त्याच्यामध्ये एक असा क्लेम होता किंवा असं म्हटलेलं होतं की त्या इयरबड्सच्या माध्यमातून आपले ब्रेन वेव्स जे आहेत, मेंदूतल्या ज्या लहरी आहेत, त्या सुद्धा ट्रॅक करण्याचे प्रयत्न होऊ शकतात. बापरे. सो आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपलं अख्खं शरीर हा आपला डेटा आहे, आणि ते लक्षात घेऊन जर आपण ह्याच्या पुढच्या काळात वागलो, डिजिटल स्पेसचा वापर केला, तर आपण थोडंसं स्वतःला सिक्युअर करू शकतो. थोडंसंच म्हणू शकते मी, सिक्युअर करू शकतो. अदरवाईज सायबर क्रिमिनल्स किंवा डेटा एक्सप्लॉइट करणारे लोक हे बसलेलेच आहेत आपल्याला सर्व बाजूनी लिंक लागते. हो. आता आपण जे एवढं बोललो याच्यामधून 2 प्रश्न विचारायचे वाटतात. ते म्हणजे की एक, सिम क्लोनिंग होतंय, सो याच्यावरती ई सिम हा उपाय आहे का? आणि दुसरं की लोकांना कळतंय की आपला पॉडकास्ट आहे त्यासाठी तुम्ही निघालाय किंवा त्यासाठी तुम्ही ऑन द वे आहे, म्हणजे माझा फोन किंवा आपले फोन एवढे कॉम्प्रोमाइज झालेले आहेत का? पॉसिबिलिटी असू शकते. ओके. कॉम्प्रोमाइजची.
कारण 2-3 आहेत त्याला. एक तर बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच फोनमध्ये अँटीव्हायरस नसतो, फायरवॉल नसते. सो आपला फोन हॅक झालाय हे सुद्धा अनेकदा कळत नाही. कळत नाही. कारण आता पुन्हा हॅकर्स सुद्धा AI टेक्नॉलॉजी आणि ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करतात ना, म्हणजे जसं आपण करतो तसे क्रिमिनल्स पण करतात. बरोबर. सो ते पूर्वीचं जसं होतं की फोन हॅक झाला की अगदीच तो विचित्र वागायला लागायचा, ग्लिचेस यायचे किंवा काळा पडायचा फोन. तर हल्ली मला नाही वाटत की असलं काही फारसं फोनच्या बाबतीत होतं. सो बरेचदा आपल्याला हे कळतही नाही की आपला फोन हॅक झालाय. तो कधी कळतं जेव्हा फोन वरनं विचित्र मेसेजेस फॉरवर्ड होतात किंवा अचानक पैसे जातात किंवा व्हॉट्सअप चालणं बंद होतं किंवा इंस्टाग्राम चालणं बंद होतं. तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आयदर आपला फोन हॅक झालाय किंवा पर्टिक्युलर अकाउंट आपलं जे आहे ते हॅक झालंय. तोपर्यंत आपल्याला कळतच नाही. दुसरं एक अशीही असतं की काही वेळेला आपण जर कुठल्या तरी रॅन्डम लिंकवरनं एखादं ऍप किंवा काही डाउनलोड करत असू तर अशी शक्यता असते की त्यावेळेला आपल्या फोनमध्ये एखादं असं मालवेअर किंवा एखादा व्हायरस किंवा असं काहीही जे हॅकरनी तयार केलेलं आहे ते बॅकडोर एंट्री घेऊन आपल्या फोनमध्ये येऊन बसतं. आणि मग ते फोनमध्ये एकदा येऊन स्थिरावलं की मग ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या फोनला एक्सप्लॉइट करायला सुरुवात करतं. मग त्याच्यामध्ये हॅकिंग असेल, त्याच्यामध्ये डेटा लीक असेल, त्याच्यामध्ये तुम्ही काय करता आहात हे 24/7 त्या हॅकरच्या स्क्रीनवरती दिसतंय. अशा अनेक पॉसिबिलिटीज आहेत. म्हणजे माझ्या फोनमध्ये जर बॅकडोर एंट्रीने एखादं ऍप किंवा एखादी लिंक किंवा एखादा व्हायरस किंवा एखादं मालवेअर हे जर इन्स्टॉल झालेलं असेल आणि मला ते माहिती पण नाहीये तर ही शक्यता नाकारता येऊ शकत नाही की माझा फोन हॅकरला त्याच्या स्क्रीनवर 24/7 लाईव्ह दिसतोय. मग मी तुझ्याशी काय चॅट करते हे पण त्याला दिसणार, मी तुझ्याशी काय कॉलवर बोलते हे पण समजणार, मी काय फोनमध्ये कुठले बँकेचे ट्रान्झॅक्शन्स करते ते पण समजणार, माझे पासवर्ड कळणार, माझ्या पिन्स कळणार, माझं सगळंच कळणार. खरंय. सो ह्या कुठल्याही शक्यता नाकारता येत नाहीत. ऑनलाईन स्पेसमध्ये कोणीही 100% सिक्युअर नाही हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. कोणीही नाही. तिथे कायम फसवणुकीच्या शक्यता आहेत, तिथे कायम कॉम्प्रोमाइज होण्याच्या शक्यता आहेत, तिथे कायम गोष्टी हॅक होण्याच्या शक्यता आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला असं एकही डिव्हाइस नाही की जे हॅक होणार नाही हे छातीठोकपणे आपण सांगू शकतो. एव्हरीथिंग इज हॅकेबल. हे जर लक्षात ठेवून वापरलं तर आपण थोडीशी काळजी स्वतःची घेऊ शकतो. सो बेसिक मुद्दा परत तिथं हाच येतो ना की माझं डिव्हाइस हॅक झालंय हे मला कळणार कसं? जर माझ्याकडे अँटीव्हायरस नसेल तर मला कळण्यासाठी काय आहे का? खूप अवघड आहे. म्हणजे असंच काही झालं कीच कळतं की तुमचं व्हॉट्सअप हॅक झालंय, तुमचं इंस्टाग्रामचं काहीतरी गडबड झालीये किंवा तुमचा फोनच नीट चालत नाहीये किंवा अचानकच काही वेगळेच ऍप्स तुमच्या फोनमध्ये दिसायला लागले. असं काही झालं कीच कळतं की फोन तुमचा हॅक झालेला किंवा बॅटरी पण एकदम ड्रेन झाली किंवा असं काही. अदरवाईज आता मला असं वाटतं की ह्याच्या पुढच्या काळात तर अजून आपला फोन हॅक झालाय का नाही हे समजण्याच्या शक्यता कमी होत जातील. कारण जेवढं टेक्नॉलॉजीचं सोफिस्टिकेशन होणार ती काय फक्त बेटरमेंटसाठीच वापरली जाते असं नाही ना. टेक्नॉलॉजी आहे. चांगले लोक वापरतात तसे वाईट लोक पण वापरणार. बरोबर. त्यामुळे ते जितकं सोफिस्टिकेशन होणार तितक्या ह्या शक्यता धूसर होत जाणार. म्हणून मग प्रिकॉशन्स गरजेच्या आहेत की शक्यतो आपला फोन हॅकच झाला नाही पाहिजे. बरोबर. मग त्याच्यासाठी अँटीव्हायरस तुमच्या फोनमध्ये असणं गरजेचं आहे. फोनमध्ये अनवॉन्टेड डेटा जो आपण ठेवलेला असतो म्हणजे उगाच फोटो काढायचे, व्हिडिओ काढायचे, ते सगळं स्टोअर करून ठेवायचं, 100-160 गोष्टी डाउनलोड करायच्या, ह्या प्रॅक्टिसेस बंद केल्या पाहिजेत. वेळच्या वेळी फोन स्वच्छ केला पाहिजे. म्हणजे फक्त स्क्रीन पुसायचा नाही, त्याच्यामधले जे गोष्टी आपण डाउनलोड करून ठेवलेल्या असतात 100-160 ज्या लागत नाहीयेत त्या काढून टाकणं असेल, जे फोटो व्हिडिओज लागत नाहीत ते काढून टाकणं असेल, जे ऍप्स तुम्ही वापरत नाही आहात काढून टाका ना ते ऍप्स. कारण तुम्ही एक ऍप ठेवलाय म्हणजे तो तुमचा डेटा जो आहे तो फेच करणारच आहे, ओढणारच आहे. सो जे ऍप्स तुम्हाला लागत नाहीयेत ते ऍप्स काढून टाकणं, ह्या गोष्टी हे क्लीनअप्स जे आहेत ना हे वरचेवर करणं गरजेचं असतं. कारण फोन
म्हणजे मला कायम असं वाटतं की आता फोनकडे ना घरासारखं बघितलं पाहिजे, की ते तुमचं, कारण आपण सगळ्याच गोष्टी फोनवरनं सगळ्याच करतो. गोष्टी करतोय. आपण बँकिंग फोननं करतो, आपण सोशलायझिंग त्याच्यावरनच करतो, आपण कॉलिंग आणि मेसेजिंग त्याच्यावरनच करतो, आपण रेसिपीज, उद्या मला पदार्थ बनवायचा तरी मी फोनवरच बघणार आहे, माझी एंटरटेनमेंट पण तिथेच आहे, माझं शॉपिंग पण तिथेच आहे. सगळंच जर माझं तिथे एकवटलेलं असेल तर ते इन अ वे माझं व्हर्च्युअल घरच आहे ना. बरोबर. आणि जर ते माझं व्हर्च्युअल घर असेल तर त्याची स्वच्छता, त्याचा मेंटेनन्स, ह्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. नाहीतर माझ्या घरात चोर शिरणार आणि लुबाडून घेऊन जाणार. खरंय खरंय खरंय. यावरून मला आणखीन एका मुद्द्याकडे यायचंय, ज्याला आपला ओझरता स्पर्श झाला, तो म्हणजे डार्क वेब, की हो याच्यावरती आपल्या डेटाला खूप जास्त व्हॅल्यू आहे. हो. पण डार्क वेब नेमकं काय आहे आणि तिथे आपला डेटा गेला तर धोके काय आहेत आपल्या समोर? आपण जे वापरतो ते सरफेस इंटरनेट वापरतो. म्हणजे कुठलंही ऍप किंवा सोशल मीडिया जे काय वापरतो त्याच्या खाली जे असतं ते सगळं डार्क वेब आणि तो सगळा म्हणजे ते जग आहे. तिथे एंट्री घेण्याच्या पद्धती पण वेगळ्या आहेत. ओके. म्हणजे आपण गुगलवरनं जसं फेसबुकवर जाऊ शकतो किंवा अजून कुठल्याही वेगळ्या वेबसाईटवर जाऊ शकतो, तसं तिकडचे सर्च इंजिन्स वेगळे आहेत. ओके. डीप आणि डार्क वेबमध्ये सगळे नसते धंदे चालतात, असं जर तू अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. सर्व क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज तिथे होतात आणि काही ह्या विषयातले ते तज्ज्ञ आहेत जे फोरेन्सिक, सायबर फोरेन्सिक मधले किंवा एथिकल हॅकिंग मधले, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा असं लक्षात येतं की तिथे आपला डेटा विकणाऱ्या साईट सुद्धा आहेत, असं ती मंडळी सांगतात. ओके. की जिथे सिम कार्ड क्लोनिंग असेल, क्रेडिट कार्ड क्लोनिंग असेल किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स असतील, बँक डिटेल्स असतील किंवा पर्सनल डेटा अजून कुठला असेल, तर ह्या सगळ्याचा एक वेगळा बाजार भरतो आणि मोठ्या प्रमाणावरती खरेदी आणि विक्री चालते. हे म्हणजे एथिकल हॅकिंग करणारी व्यक्ती किंवा सायबर फॉरेन्सिक मध्ये जी माणसं काम करतात किंवा जे तज्ज्ञ आहेत ते अगदी कायम सांगत आलेले आहेत की तिथे हे सगळं विकलं आणि खरेदी केलं जातं. त्यामुळे आपण ऍज अ कॉमन युजर म्हणून काय करू शकतो, कारण आपण तर काही त्या जगाचा भाग नाही आहोत. बरोबर. पण आपलं एक्सप्लॉयटेशन ते जग करतं, कारण आपला डेटा त्या जगाकडे जातो. मग आपण स्वतःची काळजी कशी घेऊ शकतो? मला असं वाटतं की 2-3 गोष्टी ना खूप बेसिक असतात पण त्या कायम विसरल्या जातात. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्या तरी रॅन्डम लिंकवरती क्लिक करायचं नाही. म्हणजे मी ह्या विषयात काम करायला सुरुवात केल्यापासून गेली 12 वर्ष मी हे सांगते सातत्याने, तरी पण मला हे दिसतं की लोक पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी करतात. तो जो अलर्टनेस आहे ना, तो अलर्टनेस अजूनही जितका डेव्हलप व्हायला पाहिजे तितका डेव्हलप झालेला नाही आपल्या समाजात. ओके. आणि ह्याचं एक महत्वाचं कारण मला कायम असं वाटत आलंय की आपण माध्यम शिक्षित समाज नाही आहोत. ओके. आपण तंत्रज्ञान शिक्षित समाज आहोत. आपल्याला तो वापरायचं कसं हे माहितीये, का वापरायचं आणि कुठे थांबायचं, बरोबर, ह्याचा जो सेन्स असतो, ह्याचं जे भान आहे ते भान आपल्याकडे अजूनही विकसित झालेलं नाही. त्यामुळे कितीही सांगितलं की लिंकवर क्लिक करू नका तरी पण लोक क्लिक करतात. बरोबर. एपीके फाईल डाउनलोड करू नका तरी पण लोक डाउनलोड करतात. किंवा अननोन वेबसाईट्सवरून किंवा तुम्हाला माहिती नसलेल्या ठिकाणून शॉपिंग करू नका असं सांगितलं तरी लोक शॉपिंग करतात. आता इथे ना मला असं वाटतं की फक्त हे बघायला नाही पाहिजे की लोक माध्यम शिक्षित नाहीयेत, त्याच्या जोडीला मला असं वाटतं की भावना काय असतात आणि भावना कशा काम करतात याचं पण शिक्षण आपल्याकडे नाही. आपण ते कधी अनालिसिस सुद्धा करत नाही. एक्झॅक्टली. सो मला एखादी लिंक दिसते आणि तिथे 2 शर्टांवर 5 शर्ट फ्री असं मला दिसल्यानंतर माझ्या मनामध्ये जे काही होतं आणि मला ज्या काही मग ते आकर्षण असेल, अभिलाषा असेल, मोह असेल, ह्याला मी कशी रिॲक्ट करते आहे ह्याचा कुठेही आपल्याकडे प्रशिक्षण नाही.
मॉनिटरिंग नाही, काहीच नाही. नाहीच आहे. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा मला असे मेसेजेस दिसतात तेव्हा माझ्या मनात समजा मोह निर्माण झाला असेल की अरे यार मस्त ना 2 वर 5, चला क्लिक करूया. पण मी जर तर्क शुद्ध पद्धतीने माझ्या भावनांकडे बघायला शिकलेलीच नसेल तर मी क्लिक करेन. बरोबर आहे. पण जर मला हे कळलं की अरे आपण ह्या मोहात अडकायला नको बरं का, हे काहीतरी Trap चुकीचं आहे. असू शकेल, हा ट्रॅप असू शकेल, मी थांबलं पाहिजे, 2 मिनिटं विचार केला पाहिजे, हे जर ट्रेनिंग माझ्या मनाला असेल तर मी थांबेन, मी विचार करेन, क्लिक करायचं का नाही 2 मिनिटं हे करीन, अनालिसिस करीन आणि मग मी ठरवेन की नाही आपण नको क्लिक करायला, हा ट्रॅप असू शकेल. बरोबर. सो आपल्याकडे माध्यम शिक्षण जसं नाहीये ना तसं आपल्याकडे मानसशास्त्रीय शिक्षण पण नाहीये. आपण मानसशास्त्र 11वीत गेल्यानंतर मुलांना आवडलं तर ते घेतात. बरोबर. पण मानसशास्त्र हा तुमच्या जगण्याचा पाया आहे ना, भाग आहे. भाग येतो. त्याच्याविषयी आपण मुलांना काही शिकवत नाही. तुला राग आला म्हणजे काय झालं माहिती राग आला नाही. एवढंच. तुला प्रेम वाटतंय म्हणजे काय आहे? प्रेम आणि आकर्षण याच्यात काय फरक आहे? आपण हे काहीही बोलतच नाही अरे, बरोबर. बरोबर आहे. जे फंडामेंटल आहे. बरोबर आहे. आणि डिजिटल जग हा पूर्णपणे भावनांचा बाजार आहे. तिथली प्रत्येक सायबर क्राईम तू काढून टाक, तो काढून बघ, प्रत्येक सायबर क्राईम एका भावनेशी जोडलेला दिसेल. खरंय खरंय. कुठेतरी हाव आहे की मला आणखीन पैसे मिळाले हाव पाहिजेत. असते, आकर्षण असतं, बरोबर. लस्ट असते, मोह असतो, भीती असते, असुरक्षितता असते. ह्या 5-6 भावना ज्या आहेत, ज्या आदिम आहेत, त्याच्यावरतीच अख्खी सायबर क्राईमची इंडस्ट्री उभी आहे. बरोबर. भारतामध्ये मॅट्रिमोनियल फ्रॉड्स प्रचंड प्रमाणात होतात ऑनलाईन. कशातनं येतं हे? शेवटी ते भावनांशी जोडलेलं आहे. बरोबर आहे. मला काहीतरी फ्री मिळणार आहे, भावनांशी जोडलेलं आहे. तुमच्या नावाचं एक पार्सल आहे, त्याच्यामध्ये ड्रग्ज आणि एक रक्ताळलेला काहीतरी शर्ट आहे आणि ते कुरिअर सीबीआयला मिळालेलं आहे. कुरिअर फ्रॉड्स मध्ये जे होतं सीबीआयला मिळालं आणि तुमची सीबीआय चौकशी लागली. ह्याच्यात कुठली भावना ट्रिगर होते? भीती, असुरक्षितता, शेम. उद्या लोकांना कळलं माझी सीबीआय चौकशी होते तर काय होईल? लज्जा. ह्या भावना ट्रिगर झाल्या, माणसं अडकतात. डिजिटल अरेस्ट, भावना ट्रिगर होतात आणि माणसं अडकतात. सगळी सायबर क्राईमची इंडस्ट्री जी आहे ती माणसांच्या भावनांवर चालते. आणि एक पॉइंट आहे ना की कुठेतरी न्यूट्रल होऊन आपण जो काही कॉल येतोय त्याच्याकडे बघणं. म्हणजे माझ्या बाबतीत झालेलं असं की मला रॅन्डम फोन आला की दिल्ली कनॉट प्लेस मधून बोलतोय, हिंदीमध्ये कॉन्व्हर्सेशन चालू होतं आणि तुमच्यावरती इथं गुन्हा नोंद झालाय तर तुम्हाला यावं लागेल. म्हणलं सातारा शहर पोलीस स्टेशनला वर्ग करा, तिथं माझे मित्र आहेत, मी त्यांच्याशी बोलतो, काय असेल ते बघतो ना. अगदीच काय अडचण आली तर पोलिसची जी काही कारवाई असेल ती मला पुढे सामोरी जातील, काय अडचण नाही. कारण दिल्लीला गेलोच नाहीये तर तिथं माझ्यावरती गुन्हा कसा नोंद होईल? हे बेसिक लॉजिक हा आहे ना. मुद्दा होता. सो आता हा जसा सायबर क्रिमिनॉलॉजीचा एक विषय आहे तसंच मला आणखीन वाटतं की बघा ज्यावेळी आपण प्ले स्टोअर वरून एखादं ऍप डाउनलोड करतो मोबाईलमध्ये त्यावेळी कॅल्क्युलेटरला काय गरज असते? डाउनलोड होताना माझे कॉन्टॅक्ट काय आहेत, माझा मायक्रोफोन काय आहे किंवा माझा कॅमेरा ऑन आहे का ऑफ आहे, याचा धोका काय आहे? किंवा या कॅल्क्युलेटरला गरज का लागते माझे बाकीच्या परमिशन्स ऑन असण्याची? तुम्हाला काय वाटतं? हे बघ, सगळ्या ऍपना सगळ्या परमिशन्स द्यायची बेसिकली गरज नसते. ओके. पहिली गोष्ट ही सगळ्या श्रोत्यांनी आणि व्ह्युअर्सनी पण लक्षात घ्या की सगळ्या ऍप्सना सगळ्या परमिशन्स द्यायच्या नाहीत, त्याची गरजच नसते. ओके. सो कुठल्या परमिशन्स द्यायला पाहिजे तर ऍपचं पर्पज काय आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर. उदाहरणार्थ समजा तुम्ही नेटफ्लिक्स बघता आहात तर नेटफ्लिक्सला तुमच्या लोकेशनची काय गरज आहे? खरं. तुमच्या फोटो गॅलरीची काय गरज आहे? खरं. सो हा सेन्स आपल्याला तिथे जागृत ठेवायला लागेल की मी नेटफ्लिक्स डाउनलोड करते आहे तर मी लोकेशनची परमिशन देणं लागत नाही, मी कॉन्टॅक्टची परमिशन देणं लागत नाही, मी फोटो गॅलरीची किंवा व्हिडिओजची परमिशन द्यायची गरज नाहीये. आता इथे ट्रॅप काय होतो? ऍप्स काय करतात? ऍप्स म्हणतात तुम्ही सगळी परमिशन द्या तरच डाउनलोड करता येईल, अन्यथा डाउनलोड करता येणार नाही. सगळे ऍप असं नाही म्हणत, पण बरीचशी ऍप आहेत जी असं म्हणतात. आता आपल्याला ऍप वापरायचं असतं, बरोबर, आपल्याला त्या ऍपची इच्छा असते, गरज असते, मोह असतो, फोमो असतो, सगळ्यांकडे आहे माझ्याकडेच नाही, म्हणून आपण सगळ्या परमिशन्स देतो. खरंय. आपण एकदा परमिशन्स दिल्या की ही ऍप्स पूर्ण फोनचा डेटा जो आहे,
मग त्याच्यात तुमचे फोटो आले, व्हिडिओ आले, कॉन्टॅक्ट आले, ईमेल्स आले, तुमचे SMS आले, सगळं काही आलं. ह्या सगळ्यातनं जो डेटा तयार होतो तो डेटा फेच करायला म्हणजे ओढून घ्यायला, साठवून घ्यायला सुरुवात करतात. म्हणून ऍप्सना परमिशन देताना त्याचं पर्पज काय हे बघा. म्हणजे तुम्ही फूड डिलिव्हरी ऍप डाउनलोड करताय किंवा शॉपिंग ऍप वापरता आहात तर तिथे तुमचं लोकेशन द्यायला लागेल. बरोबर. कारण नाही तर तो माणूस तुमच्या घरापर्यंत पोहोचू शकणार नाही. त्याच्यात सुद्धा मला काही काही वेळेला असं वाटतं की टपाल येतच ना घरी लोकेशन न देता, मग लोकेशन देण्याची काय गरज आहे. तुमचा ऍड्रेस तिथे टाकलेला असतो. पण आपण ठीक आहे, आपण असं म्हणू की आता आपण सगळे GPS वापरतो आणि मॅप्स वापरतो, सो तिथे तुम्ही लोकेशनची परमिशन दिली तर मी समजू शकते कारण तुमचं डिलिव्हरी येणार आहे. पण ज्या ऍप्सना गरजच नाहीये तुमची, तुम्ही एखादा गेमिंग ऍप वरती गेम खेळता आहात तर तिथे तुमच्या फोटो गॅलरीची आणि तुमच्या लोकेशनची काही गरज नाहीये. बरोबर. पण इथे पुन्हा भावनांचा कसा गोंधळ असतो की मला ते ऍप वापरायचंय, मला तो गेम खेळायचा आहे, मग मी जर ते परमिशन्स दिल्या नाहीत तर मला ते डाउनलोड करता येणार नाही. मला ते डाउनलोड करता आलं नाही तर मला ते खेळता येणार नाही. मग खेळता आलं नाही तर मला त्याचं वाईट वाटेल, मला लेफ्ट आउट वाटेल, मला फोमो वाटेल. मग हे सगळं जर मला वाटून घ्यायचं नसेल तर मला परमिशन देणं आवश्यक आहे. म्हणून मी परमिशन देते. सो अगेन परमिशन्स हा ट्रॅप असतो आपला डेटा गोळा करण्यासाठी. आणि हे जे रेस्ट्रिक्शन्स आहेत ते आपल्याला नको आहेत म्हणून आपण आपलं फुल लाईफ एक्सपोज त्यांना करण्याची अनुमती आता देतोय. इथे अजून एक गंमत बघा. मला कायम असं वाटतं की जगात कुठली गोष्ट फुकट मिळत नाही. बरोबर आहे. प्रत्येक गोष्टीची अशी नाही तर तशी किंमत द्यावी लागते. किंमत भरावी लागते. आपण ऍप फुकट वापरतो. किंमत काय आहे? आपला डेटा. आपला डेटा. तुम्हाला ऍप फुकट वापरायला मिळणार आहे म्हणून ते तुमच्या सगळ्या परमिशन्स मागतात. बरोबर. का त्यांनी तुम्हाला फुकट ऍप वापरायला द्यावं? काहीतरी तर मोबदला द्यायला लागेल. मग तो मोबदला हा आपला डेटा आहे आणि त्याची कॉस्ट हे सायबर क्राईम्स. आपलं डिजिटल बिहेवियर पॅटर्न्स त्यांना कळतायत जे कोणते डेटा फेच करतायत आणि तो डेटा विकला जातो जेव्हा, तेव्हा समजा एखाद्या ऍपनी डेटा फेच केला 10,000 लोकांचा, तो त्यांनी गोळा केला, त्यांनी एका कंपनीला विकला, त्या कंपनीने अजून एक कोणाला तरी विकला, त्यांनी अजून एखाद्या कोणाला तरी विकला, तिथे सायबर क्रिमिनल्सना तो मिळाला, त्यांनी त्याचं सॅग्रिगेशन केलं, कॅटेगरायझेशन केलं आणि रॅन्डम कॉलिंग किंवा असे तुला जसा फोन आला तसे फोन सुरू केले. म्हणजे तुमचा डेटा ज्या कंपनीला तुम्ही देतात त्याचं पुढे काय होणार आहे हे तुम्ही ठरवू शकत नाही आणि माहित पण नसतं. आता काही ऍप्स मध्ये ना खाली लिहिलेलं असतं की थर्ड पार्टी शेअरिंग करणार आहोत किंवा नाही. तर मला कायम असं वाटतं की निदान ती ऍप्स डाउनलोड करा जिथे असं लिहिलेलं असतं की थर्ड पार्टी शेअरिंग होणार नाही. म्हणजे निदान आपण एवढं तरी समजू शकतो की हा डेटा फक्त ह्या कंपनीकडेच राहील. अजून ते कोणाकडे जाईल आणि त्या डेटाचं काय होईल हे जेव्हा आपल्याला माहिती नाहीये तेव्हा निदान एवढं तरी बघावं की आपण जे ऍप डाउनलोड करतोय तो डेटा निदान त्याच कंपनीकडे फक्त राहणार आहे. म्हणजे मला आता बोलताना असं वाटतंय की आपण एखाद्या माणसाबद्दल दुसऱ्याकडे गॉसिप करतो का नाही की बाबा हा मूर्ख आहे बरं का, आणि ते गॉसिप परत फिरून त्याच्यापर्यंत पोहोचतं त्यावेळी तो मूर्ख, नालायक आणि आणखीन बरंच काय काय झालेला असतो. सो हे डेटाच्या बाबतीत तसंच आहे की आपला एक कंपनी घेते ते फिरून आपल्याकडे येईपर्यंत प्रचंड काहीतरी झालेलं असू शकतं आणि पुन्हा आपल्या डेटात आपणच ट्रॅप मध्ये अडकतोय ना. खरंय. म्हणजे आपण जो डेटा तयार करतोय तो इन अ वे आपण स्वतःसाठी ट्रॅपच तयार केल्यासारखं आहे. खरं. आणि त्याच्यात आपलाच पाय रुततोय. खरं. मग कधी पैसे जातात, कधी बदनामी होते, कधी अजून काही होऊ शकतं. आणि महिलांच्या बाबतीत तर हे आणखीन पुढे जातं ना. मग ते तुमचा सेक्शुअल अब्यूज असेल किंवा तुमच्या फोटोंचं विपरीत केले जाणं फोटो किंवा त्याचं विकृतीकरण होणं, हे सगळं महिलांच्या बाबतीत पण अजून एक पाऊल पुढे होतं ना. त्यामुळे खूप काळजी घेतली पाहिजे जेव्हा आपण कुठलंही ऍप डाउनलोड करतो, आपण डेटा क्रिएट करतो स्वतःचा, तर आपण काय क्रिएट करतोय, किती क्रिएट करतोय, कशासाठी क्रिएट करतोय, कुठलं ऍप का डाउनलोड करतोय, हे ना थोडंसं तारतम्य गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं की तारतम्य का आपण आपल्या समाजात लॅक होतं अनेकदा, कारण विज्ञाननिष्ठ विचारसरणी आपण मागे सोडली.
कारण विज्ञाननिष्ठ विचारसरणी असेल तर तू तर्कशुद्ध पद्धतीने गोष्टींकडे बघू शकतो. बरोबर. जर आपण विज्ञानवादी ठेवले तर आपल्याला तर्कशुद्ध पद्धतीने विचार करायची सवय लागते आणि मग ती सवय तुम्हाला इथे सुद्धा उपयोगी पडू शकते. त्यामुळे लॉजिकली विचार करणं, भान ठेवून वागणं किंवा विवेकपूर्ण वर्तन तुमचं आहे का नाही हे बघणं, मला वाटतं ह्या इतक्या फंडामेंटल गोष्टी आहेत, इतक्या बेसिक गोष्टी आहेत ना, पण आपण त्या हळूहळू मागे पण रेअर झाल्यात त्या. एक्झॅक्टली मागेच सोडल्या. रेअर झाल्यात. त्याच्यासाठीच प्रयत्न झाले, निदान नव्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये बरोबर. ही मूल्य रुजतील याच्यासाठी प्रयत्न झाले, तर ह्या सगळ्या गोष्टींचे ट्रॅप्स निदान पुढच्या पिढींना तरी तितके सायबरबुली होणार करावे नाही ते. नाही करावे लागणार. हा जसा मोबाईलमध्ये ऍप डाउनलोड करण्याचा प्रश्न आहे, तसा मला आणखीन एक प्रश्न पडतो. तो म्हणजे मध्ये मी एका असंच मित्राशी बोलत होतो आणि त्यांचं सायबरमध्ये बरंच काम आहे, सायबर फील्ड मध्ये बरंच काम आहे. तर ते म्हणले की माधव, तू तुझा मोबाईल कितीही वेळा फॉर्मॅट कर, मी प्रत्येक वेळेचा तुझा फॉर्मॅट मधला जो काही डेटा आहे ना तो रिकव्हर करून देऊ शकतो. बरोबर आहे. कारण वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. तू एखादी गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये पोस्ट केलीस, मग तो तुझा फोटो असेल, व्हिडिओ असेल, कमेंट असेल, एखादी पोस्ट असेल, एखादा शब्द असेल, काहीही, तुझा व्हॉइस असेल, व्हिडिओ असेल, काहीही, एकदा त्या स्पेसमध्ये गेलं की तुला परत घेता येत नाही. वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन. तू तुझ्या फोनमधनं काढून टाक, तुझ्या सोशल मीडिया ऍप्सवरनं काढून टाक, तुझे अकाउंट्स डिलीट कर, तुझा फोन फॉर्मॅट कर, फॅक्टरी मोडला टाक, काही कर, तरीही तो डेटा तिथेच राहतो. कारण तो सर्व्हरवरती जातो ना डेटा, तो तुझ्या डिव्हाइसमध्ये राहत नाही, तो त्या क्लाउड स्पेसमध्ये गेला. बरोबर. मग तो तिथनं परत घेता येत नाही. आणि दुसरा एक भारताच्या दृष्टीने आपली अडचण अशी आहे की आपल्याकडे राईट टू बी फॉरगॉटन हा कायदा नाहीये. म्हणजे काय तो राईट टू बी फॉरगॉटन हा कायदा असं सांगतो, म्हणजे आता काही देशांमध्ये हा लागू झालाय, बऱ्याच देशांमध्ये लागू करण्यासाठीच्या चळवळी सुरू आहेत, की ह्याच्यामध्ये हा जो प्रॉब्लेम आहे ना की वन्स ऑनलाईन ऑलवेज ऑनलाईन, की माझ्याविषयीची एखादी गोष्ट ऑनलाईन स्पेसमध्ये गेली की ती मला परत घेता येत नाही किंवा ती मला तिकडनं कायमस्वरूपी डिलीट पण करता येत नाही. बरोबर. ही आत्ताची जी अडचण आहे. हा कायदा असं सांगतो की तुम्हाला हक्क आहे तुमच्या विषयीची एखादी गोष्ट ऑनलाईन स्पेसमधनं कायमस्वरूपी इरेज करायला, डिलीट करण्याचा, काढून टाकण्याचा. हा त्या युजरचा हक्क आहे, हा त्या युजरचा अधिकार आहे. आणि युजर्सच्या सेफ्टीसाठी किंवा युजर्सच्या हक्क आणि अधिकारासाठी हा कायदा काम करतो. म्हणजे माझ्याविषयीचे समजा एक 10 व्हिडिओज मी टाकलेले आहेत आणि मला उद्या असं वाटलं की हे पूर्वीचं ना काम माझं फारच बेसिक होतं आणि मला हे नको आहे आणि हे 4 व्हिडिओज मला कायमस्वरूपी ऑनलाईन स्पेसमधनं काढून टाक. कोणत्याच सर्व्हरला नको आहेत, कुठल्याच सर्व्हरला नको आहेत, तर मला इंटरनेटवरतीच नको आहेत. ओके. तर ते इंटरनेटवरनं ते 4 व्हिडिओज कायमस्वरूपी डिलीट करण्याचा अधिकार मला राबवता आला पाहिजे. हा आहे आता काही देशांमध्ये. हो, पण आपल्या देशात नाहीये. मला काही देशांमध्ये आहे. मला आठवतंय ज्यावेळी सनी लिओनी भारतामध्ये आली आणि त्यावेळी तिने अडल्ट फिल्म इंडस्ट्री सोडून ज्यावेळी बॉलिवूडमध्ये एंटर करायचं ठरवलं, त्यावेळी तिने रिक्वेस्ट केलेली होती की हे सगळे तिचे व्हिडिओ, पण ते काढले नाहीत गेले. कारण आपल्याकडे राईट टू बी फॉरगॉटन हा कायदाच नाही. आणि मला असं वाटतं की हा कायदा असला पाहिजे. म्हणजे मी त्याच्या बाजूने. बरोबर आहे, असा कायदा. कारण 2-3 गोष्टी आहेत. आता आपण असं बघतो की एखादी मुलगी किंवा मुलगा प्रेमात पडलेत, कारण हे दोघांच्याही बाबतीत होऊ शकतं, म्हणजे ह्याला काही जेंडर चा संबंध नाही. प्रेमात पडले, ऍडल्ट आहेत असंही समजू आपण, म्हणजे 18 वर्ष पूर्ण व्यक्ती आहेत, अगदी अकंठ प्रेमात बुडालेले आहेत, लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप आहे, त्यांनी आपल्या प्रियकरासाठी किंवा प्रेयसीसाठी काही स्वतःचे फोटो व्हिडिओज काढून पाठवले असतील, ज्याच्यात कदाचित इंटिमेट काही क्षण असू शकतात. हे व्हिडिओ पण त्या स्पेसमध्ये राहणारच आहेत ना कायमस्वरूपी. खरंय. उद्या ब्रेकअप झालं, खरंय, आणि त्या मुलाला किंवा मुलीला वाटलं की नाही मला आता ना ते व्हिडिओज नको आहेत, अच्छा, मला त्या स्पेसमध्ये ते व्हिडिओज नको आहेत, त्या आठवणी नको आहेत, पण ते इरेज नाही करता येऊ शकत त्याला. खरंय. माझं खूप प्रेम होतं त्या व्यक्तीवर, पण आता माझं तर रिलेशनशिप तुटलंय, तर मला त्या आठवणी त्या स्पेसमध्ये पण नको आहेत, तर मला त्या काढता येत नाहीत आता. किंवा अजून अगदी वाईट 2 उदाहरणं तुला देते, म्हणजे विक्टिमच्या केसेस.
समजा एखादा, आता आपण एक केस बघू जी गोध्रा च्या वेळेचा तो एक फोटो आहे बघ, की तो माणूस असा तलवार घेऊन, तो खूप पॉप्युलर फोटो आहे. एक तरुण आहे असा पट्टी बिट्टी बांधलेला आणि तो असा खूप अग्रेसिव्हली हे करतोय, आणि एक दुसरा तरुण आहे ज्याच्या डोळ्यात पाणी आहे आणि तो विनंती करतोय. असे 2 फोटो त्या कालखंडातले खूप पॉप्युलर आहेत. ते आजही ती माणसं आता 50शी ओलांडून गेलेत किंवा 50शीला आलेली आहेत, पण आजही ते फोटो ऑनलाईन स्पेसमध्ये आहेत. आजही ते फोटो पुन्हा पुन्हा सरफेसवर येतात. आजही ते फोटो वेगवेगळ्या बातम्यांच्या संदर्भात वापरले जातात. त्या माणसांना आयुष्य नाहीये का? खरं. त्या माणसांना असं वाटत नसेल का की आता बस, किती वेळा आमचा फोटो वापराल? मला माझं आयुष्य त्या एका घटनेशी किंवा त्या एका फोटोशीच फक्त जोडलेलं आहे का? त्या व्यतिरिक्त मी व्यक्ती म्हणून कोणी नाहीये का? मला काही वेगळं आयुष्य नाहीये का? मग त्या व्यक्तीला जर वाटलं की हा जो काही फोटो आहे, हा फोटो कायम स्वरूपी इंटरनेटवरनं डिलीट व्हावा, बरोबर, तर आज त्याला तो करता येत नाही. बरोबर. किंवा अजून एक वाईट, म्हणजे विक्टिमच्या दृष्टीने अतिशय क्रूर उदाहरण घेऊ आपण, किंवा अतिशय दुर्दैवी उदाहरण घेऊ, की एखाद्या मुलीला समजा कुठल्या अब्युजला सामोरं जावं लागलं असेल, मग तो सेक्शुअल असेल, फिजिकल असेल, त्याचा काही व्हिडिओ काढला गेला असेल किंवा सीसीटीव्ही मध्ये काही फुटेज आलं असेल, ते सरफेसवर आलं इंटरनेटच्या. किती वेळा तिचा व्हर्च्युअल बलात्कार होत असेल, खरं. किती वेळा तिला त्या ट्रॉम्यामधनं जात असेल. प्रत्येक वेळेला तो व्हिडिओ कुठे ना कुठेतरी क्लिपमध्ये दाखवणार, बातम्यांमध्ये दाखवणार. जरी ब्लर तिचा चेहरा केला असला तरी तिला माहितीये ना की हा माझा व्हिडिओ आहे. बरोबर. म्हणजे किती वेळा तिने पुन्हा 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 त्या ट्रॉम्यामधनं जायचं. मग त्या मुलीला असं वाटत असेल की बस आता माझा हा अतिशय दुर्दैवी अनुभव होता आणि मला कायमस्वरूपी हे इरेज करून टाकायचं इंटरनेटवरनं, कोणालाही हा व्हिडिओ ब्लर काय कुठल्याही फॉर्मॅटमध्ये वापरता आला नाही पाहिजे. पण तिला आज ते करता येत नाही. बरोबर. म्हणून हा कायदा आवश्यक आहे की तुमचे डिजिटल फुटप्रिंट्स तुम्हाला पुसता आले पाहिजेत, कारण बऱ्याचदा ते तुमच्या परवानगीशिवायही गोळा केले जातात. बरोबर. तर माझ्याकडे हा अधिकार असला पाहिजे की मला माझे डिजिटल फुटप्रिंट्स पुसता आले पाहिजेत, आणि तेही कायमस्वरूपी. मग आता याच्यामध्ये मला आणखीन एक मुद्दा छेडावासा वाटतो, ते म्हणजे हे डिजिटल फुटप्रिंट्स आपण तयार करतोय, याच्यामध्ये एकाच मोबाईलमध्ये आपलं इंस्टाग्राम असतं, फेसबुक असतं, व्हॉट्सअप असतं आणि एन नंबर ऑफ सोशल मीडिया अकाउंट असतात. एन नंबर ऑफ ठिकाणी आपण आपला ईमेल आयडी ऍक्सेस दिलेला असतो आणि आपण सेमच ईमेल आयडी प्रत्येक ठिकाणी वापरतो. म्हणजे माझे स्वतःचे 5-6 ईमेल आयडी आहेत की मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दिलेत, आणि काही ऍप्स मी पीसी, म्हणजे काही वेबसाईट मी पीसी वरून बघतो, काही वेबसाईट मी मोबाईल मधून बघतो, काही कम्प्लिटली वेगळ्या डिव्हाइस मधून बघतो, की जिथं ते मला वाटतं की थोडंसं बायफर्गेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण बहुतांश लोकांच्याकडे एकच मोबाईल असतो, एकच डिव्हाइस असतं आणि त्याच्यावरून सगळा ऍक्सेस चालू असतो. सो एकच ईमेल आयडीला सगळ्या गोष्टी लिंक असणं, याचा धोका काय? इथे ना 2 गोष्टी लक्षात घेऊया. एक ईमेल आयडी असण्याला प्रॉब्लेम नाहीये. तो तुमचा ईमेल जो आयडी आहे तो प्रायमरी नसावा, म्हणजे ज्याच्यावरती तुमचं बँकेचे पण ओटीपीज येत आहेत, ज्याच्यावरती तुमचं पर्सनल कम्युनिकेशन पण चालू आहे, ऑफिसचं किंवा शाळा कॉलेजचं कम्युनिकेशन पण चालू आहे, तुमचं काय, तुम्ही तुमचे फोटो पण ठेवलेले आहेत त्याच्या बॅकअपला. ते अकाउंट कधीही ऍप्सनं जोडायचं नाही. ओके. एक सेकंडरी अकाउंट तयार करा की जे फक्त ऍप्सना जोडण्यासाठी आणि वेबसाईटना जोडण्यासाठी आहे. बरोबर. जिथे तुमचं कुठलंही ओटीपी येत नाहीये, जिथे तुमच्या बँकेचे कुठलेही स्टेटमेंट्स येत नाहीये, जिथे तुमचं कुठलंही पर्सनल कम्युनिकेशन नाहीये, तुमच्या कुठल्याही ऑफिसच्या मेल्स नाहीयेत किंवा शाळा कॉलेजच्या मेल्स नाहीयेत, तुमचा कुठलाही पर्सनल डेटा किंवा पर्सनल कम्युनिकेशन त्या ईमेलवर नाही, असा एक ईमेल आयडी तयार करायची जो फक्त आणि फक्त वेबसाईट्स आणि ऍप्सना जोडण्यासाठी वापरायचा. हा त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय. ओके. की सरळ 2 वेगळी ठेवायची, पर्सनल कम्युनिकेशनचा आयडी वेगळा, ऍप्स आणि वेबसाईट साठीचा आयडी वेगळा. एवढं जरी केलं ना तरी पण बऱ्याचशा, कारण काय होतं, जर तोच ईमेल आयडी असेल, तिथेच ओटीपी येत आहेत, तिथेच अजून काय तुमचं 1 टाइम पिन येते, बरोबर, सर फोन हॅक झाला तर सगळंच्या सगळं गेलं ना, एका क्षणात गेलं. बरोबर. सो इट इज ऑलवेज बेटर की वेगवेगळ्या गोष्टी ठेवणं. इव्हन आम्ही असं पण सांगतो की सिम कार्ड्स पण वेगळी ठेवा. अच्छा.
पर्सनल कम्युनिकेशनचं सिम कार्ड वेगळं ठेवा. आजकाल सगळे ड्युअल सिम फोन असतात, जिथे तुम्हाला मोबाईलचा ऍक्सेस द्यायला लागतो. त्याच्यासाठी दुसरं नंबर ठेवा, की जिथे तुम्हाला मोबाईल नंबरने लॉग इन करायचं आहे, किंवा त्या नंबरवरती OTPs येत आहेत, ओके. किंवा असं जे काही असतं ना, की जिथे रॅन्डम गोष्टींमध्ये आपला मोबाईल नंबर आपण देतो, त्याच्यासाठी दुसरा मोबाईल नंबर ठेवा. आणि पर्सनल कम्युनिकेशन, बँक, की जे ऍब्सोल्युटली खाजगी आहे, त्याच्यासाठी वेगळा नंबर ठेवा. सो 2 सिम कार्ड्स ठेवणं ही सुद्धा इज अ गुड ऑप्शन, ओके. की ज्याच्यामध्ये रिस्क फॅक्टर आपण कमी करतो. मी असं म्हणत नाही की इट इज टोटली 100% सेफ. जसं मी मगाशी म्हणलं तसं की इंटरनेटवरती काही 100% सेफ नाही. कुठलंही गॅजेट कुठलंही हॅक होऊ शकतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून आपण आपली रिस्क कमी करतो. अदरवाईज समजा रिस्क तुझी 80% असेल तर तू 60-50% आणतोस, पण तेवढं आणलं तरी पण इट इज बेटर ना, रादर दॅन एक्सपोजिंग एव्हरीथिंग ऑल द टाइम. बरोबर. तर ह्या शक्यता बेटर आहे. आणि तिसरं एक सांगते, जे माझ्या फोनमध्ये दिसेल तुम्हाला इथे, म्हणजे स्क्रीन बंद करून, इथे तुम्हाला एक टिकली दिसेल लावलेली दिसते. सो म्हणजे कोणी म्हणेल की काय हायपर आहे ही बाई, पण मला असं वाटतं की ज्या काळात आपण राहतो ना, कोण तुमचा फोन कुठून ऍक्सेस करेल, तुमचा कॅमेरा ऍक्सेस करेल, ह्या गोष्टी आपल्या हातात बऱ्याचशा नाही आहेत. सो ही एक छोटीशी प्रिकॉशन असते की एक टिकली लावली मी, कारण मी त्याच्यावरती पण पैसे खर्च करायला तयार नाही असं समजा हवं तर, पण टिकली लावा तुम्ही. हल्ली कॅमेरा क्लोज करण्यासाठी असे छोटे छोटे स्टिकर्स पण मिळतात. अच्छा. ते लावा. काहीही असं की जे ट्रान्सपरंट नाही, आणि कॅमेरा ऍक्सेस झाला तरी तुम्ही किंवा तुमच्या आजूबाजूचा परिसर हा त्या कॅमेऱ्याला कॅच करता येणार नाही, कॉम्प्रोमाइज होणार नाही, असं काहीही तिथे लावा. बरोबर. अशा छोटे छोटे ट्रिक्स असतात. किंवा एक साधी ट्रिक सांगते, की समजा अननोन नंबरवरनं व्हिडिओ कॉल आला, तुम्ही टिकली पण लावलेली नाहीये, तर व्हिडिओ कॉल उचलताना बरोबर जस्ट तुमचा अंगठा कॅमेरावर ठेवा. सो तुमचा चेहरा रेकॉर्ड होणार नाही. ब्लॅकमेलिंग कुठून होतं? जिथं आपण दिसतो, आयडेंटिटी दिसते, बरोबर आहे, तिथे ब्लॅकमेलिंग सुरू होतं. बरोबर. तुमची आयडेंटिटी दिसली नाही तर ब्लॅकमेलिंग करणाऱ्या माणसाला काही रसच नाहीये त्याच्यामध्ये. सिम्पल आहे ना. सो अशा छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या ना, तर मला असं वाटतं की आपण अजून रिस्क थोडीशी कमी करतो. बरोबर. आता कॅमेऱ्याच्या बाबतीत आपण हे करू शकतो, पण बऱ्याचदा असं होतं की आता आपण समजा त्या स्टिकर बद्दल बोललो, तर थोड्या वेळाने मला नेटवरती दिसायला लागेल की माझ्या फोनसाठी योग्य स्टिकर कोणता आहे कॅमेऱ्यासाठी. दिसेल ना. म्हणजे फोन ऐकतोय हे तर निश्चित आहे, ते कसं कमी करायचं? नाही करू शकत. काहीच नाही करू शकत. काहीच नाही करू शकत. फक्त मला ते स्वीकारावंच लागेल की माझा फोन माझं बोलणं ऐकतोय. आता बोलणं म्हणजे कसं माहितीये का, तो थेट असं नसतं की चला आता मुक्ताचं बोलणं ऐकूया, कंटिन्यू चालूच आहे. आपण एक गोष्ट ह्या सगळ्यामध्ये विसरतो असं मला वाटतं. लॉजिकली जर विचार केला तर फोनचा मूळ उद्देश काय? कॉलिंग, आवाज ट्रान्समिट करणे. बरोबर. हा बेसिक उद्देश आहे की माझा आवाज तुला ऐकू आला पाहिजे, तुझा आवाज मला ऐकू आला पाहिजे. म्हणजे काय ते करतं, तर ते साऊंड ट्रान्सफर करतं. आवाज ट्रान्सफर करतं म्हणजे काय, साऊंड ट्रान्सफर करतं. आता मला कायम असं वाटतं की मोबाईल फक्त जो बोलतो आपण तेवढाच साऊंड कॅच करतो असं नाही, तर तो आजूबाजूचे पण आवाज कॅच करतो. बरोबर. आणि त्या सगळ्या साऊंडचा मिळून अनालिसिस करून आपण काय विचार करतो आहोत, आपण काय बघतो आहोत, आपल्याला काय हवं आहे, आपल्याला काय हवं असू शकतं आज नंतर 10 दिवसांनी, 15 दिवसांनी, महिन्यांनी, 2 महिन्यांनी, 5 वर्षांनी, याची प्रेडिक्शन्स तो करतो. अल्गोरिदम दुसरं काय करतात? अल्गोरिदम हेच करतात. आणि ते प्रेडिक्शन करून तो आपल्याला ग्रूम करतो आहे, तो आपल्यासाठी डिसिजन्स घेतो आहे, तो आपल्यासाठी ठरवतो आहे की आपण काय विचार करायचा, काय खायचं, काय प्यायचं, कुठे जायचं,
कसे कपडे घालायचे, कसं दिसायचं, हे सगळं तो ग्रूम करतो आहे. आणि हे कशातनं ग्रूमिंग होतं? आपल्याच डेटात. आणि हे इतकं सिस्टमॅटिकली पण बॅक ऑफ द हँड चाललंय की आपल्याला हो. समजत नाहीये हो. की आपण भविष्यात ही गोष्ट करणार आहे. तर त्याच्या पाठीमागं 5-6 वर्षांपूर्वी, 5-6 महिन्यांपूर्वी माझ्या आजूबाजूला ज्या गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यातून कुठेतरी अनालिसिस झाले Exactly. आणि माझ्या समोर या गोष्टी आल्यात. एवढा इतक्या आपण शॉकिंग लेवलला चाललंय हे सगळं. आणि एवढा आपण विचारच करत नाही. नाही करत विचार. कारण आपला अटेन्शन स्पॅन किती असतो ऑनलाईन स्पेसमध्ये. सो आता हे सगळं एका बाजूला असताना मला हे विचारायचंय की आज आपल्याला गुगलने किंवा इंस्टाग्रामने 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन दिलंय. हो. डज इट रिअली वर्क? हो, दॅट्स अ गुड वे. ओके. आणि फक्त हल्ली सगळीकडे आहे ते. म्हणजे तुमच्या सर्व ऍप्सवर आहे. तुमच्या सगळ्या मोबाईल किंवा अमेझॉन सारख्या तुमच्या प्लॅटफॉर्म्सना सुद्धा आता तुम्हाला 2 फॅक्टर किंवा 2 लेव्हल ऑथेंटिफिकेशन लावता येतं. ओके. किंवा 2 स्टेप, काही ठिकाणी 2 स्टेप शब्द असतो, काही बरोबर. ठिकाणी 2 factor फॅक्टर आहे. असतो. सो हे दिस इज अ गुड वे टू डू इट. ते केलं पाहिजे. ते केलं पाहिजे. ओके. कारण त्यांनी काय होतं, तुम्हाला 2 वेगळ्या स्पेसेसमध्ये तुमचा ओटीपी येतो. त्यामुळे काहीतरी एक हॅक झालं असेल किंवा तुमचा फोन चोरीला गेला असेल तरी तुमचा ईमेल आयडी तुमच्या जवळ असतं. सो ते तुम्हाला ऍक्सेस करता येऊ शकतं. अर्थात तुमच्या फोनमध्ये जर तुमचा ईमेल आयडी असेल, म्हणजे ईमेल बरोबर, चालू असेल बरोबर. आणि ते लॉग आउट नसेल तर सगळंच त्या व्यक्तीला मिळू शकतं. पण दॅट्स अ बेटर वे ऑर अ गुड वे, ज्याने तुम्ही स्वतःचं अकाउंट जे आहे ते सेव्ह करू शकता. सो ओके. वापरावं, डेफिनेटली वापरावं. ओके. आता पॉडकास्टच्या शेवटच्या टप्प्याकडे येतोय आपण आणि ते येत असताना मला बेसिक काही प्रश्न आहेत. ते प्रश्न विचारायचे. त्यातला पहिला आहे तो म्हणजे नेहमी डिबेट चालते की ऍपल सिक्युअर्ड आहे, अँड्रॉइड कमी सिक्युअर्ड आहे. सो खरंच ऍपल अनहॅकेबल आहे का? नाही, मी म्हंटल तसं भूतलावरचा एकही डिव्हाइस हा अनहॅकेबल नाही. पेगासिस आपण बघितलंच ना. येस येस येस. सो ते ऍपल वरतीच अटॅक होता. सो एकही डिव्हाइस असं नाही या भूतलावरती की जे अनहॅकेबल आहे. सो सगळं हॅक होऊ शकतं, सगळं कॉम्प्रोमाइज होऊ शकतं. ही शक्यता घेऊनच या स्पेसमध्ये वावरलं पाहिजे. ओके. दुसरा प्रश्न असा आहे की रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट किंवा ओपन वायफाय हे ज्यावेळी मी यूज करतो, माझ्या काही ऍक्सेस मला इंटरनेट करायचं असतं त्यासाठी, त्यावेळी इज इट रिअली ऍडवायजेबल की आपण ते ओपन वायफाय यूज केलं पाहिजे? नाही, ओपन वायफाय कधीही यूज करू नये. काय आहेत त्याचे? कारण ओपन वायफाय मध्ये हॅकर्स हॅक करण्याच्या शक्यता असतात. ओके. काही वेळेला व्हायरसेस स्टोअर होऊ शकतात. बॅकडोर एंट्रीज मी मगाशी जे सांगितलं ते होण्याच्या शक्यता असू शकतात. दुसरंच कोणीतरी थर्ड पार्टी तुमचा फोन लाईव्ह बघण्याच्या शक्यता असू शकतात. ओके. मल्टिपल पॉसिबिलिटीज आर देअर. त्यामुळे पब्लिक वायफाय हे शक्यतो अवॉइड केलेलं बेटर आहे. ओके. आणि QR कोडचा एक स्कॅम मध्ये आलेला होता. म्हणजे मी ज्यावेळी 2017-18 साली पुण्यात होतो त्यावेळी तर एक असं निघालं की पेटीएम वरून पैसे सेंड झाले असं ऍक्च्युअली दिसायचं आणि पैसे सेंड झालेले नसायचे, पण दुकानदारांची फसवणूक व्हायची की पैसे सेंड झालेत म्हणून. सो हे जे QR कोडचे स्कॅन आहेत ह्याच्यापासून जर वाचायचं असेल तर तिथं काही आपल्याकडे टिप्स आहेत का? QR कोड स्कॅमला ना पहिली म्हणजे रॅन्डम QR कोडला स्कॅन करायचं नाही. तुम्हाला माहिती पाहिजे की तुम्ही कोणाचा QR कोड आणि कशासाठी स्कॅन करताय. ओके. हा, म्हणजे कोणीतरी तुम्हाला सांगितलं काहीतरी की ह्याच्यावरती कुपन मिळेल, स्कॅन करा QR कोड, तर असं काही करायला जायचं नाही. किंवा मध्ये 1-2 असे पण मी प्रकार बघितले होते की दुकानांच्या बाहेर कुठला तरी जाहिरात असते की ह्या विषयाची माहिती तुम्हाला मिळेल, ह्या QR कोडवर स्कॅन करा. लोक QR कोड स्कॅन करतात. असं रॅन्डम ठिकाणी आणि माहिती नसलेल्या गोष्टींचे QR कोड स्कॅन करायचे नाहीत. ओके. ती फॅसिलिटी तुमच्याकडे आहे असा अर्थ असा नाही होत की ती वापरलीच पाहिजे. ती वापरताना म्हणजे मला हे कायमच वाटतं की आपल्याकडे ज्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत त्या वापरताना थोडा विचार शांतपणे करणं गरजेचं आहे. जस्ट बिकॉज तुमच्याकडे ती फॅसिलिटी आहे म्हणून तुम्ही ती कुठेही वापरलीत तर तुम्ही स्कॅम्स मध्ये अडकू शकताच. त्यामुळे आपण जे काही ज्याचा कोणाचा QR कोड स्कॅन करतो आहोत, ती कंपनी, ती व्यक्ती, ती संस्था, काही जे काही असेल ते ऑथेंटिक आहे का याची आपली खात्री का? ओके. याची खात्री करून घ्या आणि मग तो QR कोड
स्कॅन करा. किंवा मी एक सिम्पल प्रॅक्टिस नेहमी करते, जी मला असं वाटतं की खूप महत्वाची आहे. भाजीवाल्याकडे पण आपण QR कोड स्कॅन करतो, हो हो रिक्षावाल्यांचे पण आपण करतो, किंवा छोट्या छोट्या वेंडर्सकडे पण आपण QR कोड स्कॅन करतो. तर मी एक सिम्पल प्रॅक्टिस करते की QR कोड स्कॅन केला की तिथे नाव येतं. हम्म मी त्या व्यक्तीला विचारते, हे आपलंच आहे का? हा, ह्या नावावर करायचेत ना? सिम्पल आहे गोष्ट. बरोबर. समजा तू असं इमॅजिन कर की एखादा भाजीवाला आहे किंवा एखादी म्हातारी भाजीवाली बाई आहे, वाचता लिहिता येत नाही. तिनं एक त्याच्या मुलानं आणून दिलेला QR कोड तिथे ठेवलेला आहे. हम्म समजा ती बसते तिथे, एक काहीतरी भिंत आहे, त्या भिंतीला तिने तो चिटकवला. रात्रीत एखादा क्रिमिनल सायबर अरे. क्राईम वाला आला, त्यांनी स्वतःचा QR कोड त्याच्यावर लावला कापून एक्झॅक्ट साईज मध्ये. बाईला काही वाचता लिहिता येत नाही, तिला कळणार नाही, लोक स्कॅन करतात, पैसे तिकडे जातात, कसं कळणार? खरंय. सो सिम्पल गोष्ट आहे की स्कॅन केल्यानंतर विचारा की हा तुमचाच आहे ना, इथेच पैसे ट्रान्सफर करायचे आहेत ना, आणि मग ट्रान्सफर करा. सिम्पल आहे. म्हणजे तुम्ही ज्यांना पैसे देतायत त्यांच्याकडेच ते जातील, भलत्या व्यक्तीकडे ते जाणार नाही. तुमचेही बरोबर. पैसे वाया जाणार नाहीत, समोरच्याचाही नुकसान होणार नाही. सिम्पल, म्हणजे ह्या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण हे जर सांभाळलं ना, आणि तर पैसेही वाचतात आणि मनस्तापही वाचतात, खरंय. दोन्ही गोष्टी खरंय. वाचतात. सो मॅम, आता पॉडकास्ट खरंच कन्क्लूड करताना मला एक प्रश्न विचारायचा आहे की गोल्डन टिप्स काय सध्याच्या मोबाईल वापरण्याच्या, की बाबा या गोष्टी तुम्ही खरंच मनापासून फॉलो करा जर तुम्हाला मानसिक स्वास्थ्य ठेवून जगायचं असेल. सगळ्यात पहिलं, फोनमध्ये अँटीव्हायरस पाहिजे. ओके. रेकमेंड कोणते करू शकाल की हे अँटीव्हायरस आहेत? क्विक हिल, म्हणजे मी क्विक हिल वापरते. ओके. पेड व्हर्जन. पेड व्हर्जन. पेड व्हर्जन फुकट ते पौष्टिक असेलच असं नाही, त्यामुळे पेड व्हर्जन ओके. कुठलंही वापरू शकता जे पेड आहे. ओके. फार त्याची कॉस्टही नसते, वर्षाला तुम्हाला हार्डली 200 रुपये द्यायला लागतात. अच्छा. अतिशय स्वस्त असतं. त्यामुळे अँटीव्हायरस आवश्यक आहे. जर तुमचा फोन खूप हाय एंड असेल, म्हणजे खूप वरच्या व्हर्जनचा असेल आणि त्याच्यात प्री इन्स्टॉल अँटीव्हायरस असेल, तर नीट जाऊन एकदा सेटिंग मध्ये बघा की तो व्यवस्थित काम करतोय ना, त्याचं लायसन्स कधी संपणार आहे. ओके. आपण ह्या गोष्टी चेक नाही करत. सो लायसन्स कधी संपणार आहे, जर संपत आलं असेल तर ते रिन्यू कसं करायचं हे थोडंसं बघून घ्या. अँटीव्हायरस आवश्यक आहे, कारण जर कुठलाही अटॅक झाला फोनवर तर ते शिल्ड आहे तुमचं, ती ढाल आहे, ती पहिला अटॅक तिथे होतो ते थांबवतात. घराचा दरवाजा. हा. ओके. सो ते पाहिजे प्रत्येकाच्या ऍपमध्ये, आपल्या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही रॅन्डम लिंक वरती क्लिक करायचं नाही. म्हणजे हे खूप बेसिक आहे, पण हे इतकं महत्वाचं आहे. रिपीटेड तेच होत आहे. लोक कुठेतरी क्लिक करतात की व्हॉट्सअप हॅक, इन्स्टा हॅक, फोन हॅक, हे इतकं रिपीटेडली चालू आहे की नाही, म्हणजे मला हे परत परत सांगायला लागतं, पण त्याला पर्याय नाहीये. अनोळखी लिंकवरती, माहीत नसलेल्या लिंकवरती क्लिक करायचं नाही, म्हणजे नाही, कुठल्याही परिस्थितीत. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर जमत असेल तर रात्री डेटा बंद करायला पाहिजे. ओके. याचं कारण 2-3 अर्थाने, म्हणजे फक्त सायबर क्राईमशी निगडित नाहीये. मी असं पण ऑब्झर्व केलंय जेव्हा आम्ही डिजिटल वेलबिंगची सेशन्स करतो तेव्हा, की लोक रात्री, समजा तू गाढ झोपेतनं उठलास, पाणी प्यायला उठलास, तर तेव्हा सुद्धा लोक फोन हातात घेऊन चेक करायला लागतात. आता तुम्ही अर्धवट झोपेत असता, आपण टक्क जागे झालेलो नसतो पाणी प्यायचं असलं तरी किंवा वॉशरूमला जायचं असलं तरी सुद्धा. सो थोडंसं आपण अर्धवट झोपेत असतो आणि त्याच्यात आपण मोबाईल बघतोय, आपल्याला लक्षात नाही येत की आपण कुठे क्लिक करतोय. सो अशा पॉसिबिलिटीज असू शकतात की आपण चुकीच्या लिंकवरती क्लिक करू, आपण भलत्याच गोष्टी डाउनलोड करू, किंवा डाउनलोड करायच्या लिंकला आपण क्लिक करू. आपण अर्धवट झोपेत असताना मोबाईल वापरणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे. ओके. त्यामुळे जर डेटा बंद केला ना, तर फोन उघडण्याचा विषयच राहत नाही, काही तुम्हाला नोटिफिकेशन पण येत नाही, तुम्ही काही रॅन्डमली क्लिक करण्याची शक्यता पण राहत नाही. सो झोपताना डेटा बंद करा आणि सकाळी उठाल तेव्हा चालू करा. ही एक प्रॅक्टिस मला वाटतं सगळ्यांनी करणं आत्ताच्या घडीला गरजेचं आहे. 2 स्टेप व्हेरिफिकेशन आवश्यक आहे. पासवर्ड वियर्ड पाहिजे, अवघड पाहिजे. स्वतःचं नाव, मुलांची नावं 1 2 3 4 5 0 0 0 9 9 9
असले पासवर्ड, गाड्यांचे नंबर. गाड्यांचे नंबर, आधारचे शेवटचे 4 डिजिट्स असलं काहीही पासवर्ड मध्ये टाकायचं नाही. पासवर्ड हा किचकट असावा, अवघड असावा, अनप्रेडिक्टेबल असावा आणि हे प्रेशर आता घ्यायची गरज नाही की पासवर्ड विसरलो तर काय. कारण आता तू फॉरगेट पासवर्ड जर केलंस तर अक्षरशः 2 सेकंदाच्या आत तुला रिजनरेट करता खरंय, येतो पासवर्ड. खरंय. तो जमाना गेला की जिथे तुम्हाला लक्षात ठेवावं लागत होता पासवर्ड. अदरवाईज रिजनरेट करणं इज अ प्रोसेस, ज्याला 24 तासापासून 7 दिवसापर्यंत वाटेल तेवढा वेळ लागत असेल. तो काळ नाही आता. 1 मिनिटाच्या आत तुझा पासवर्ड परत तयार होतो. सो पासवर्ड लक्षात ठेवण्याची भानगड नाही केली तरी चालते, पण पासवर्ड अवघड पाहिजे, तो वरचेवर बदलला पाहिजे आणि एकच पासवर्ड तमाम ठिकाणी. हे करू नका. कारण एक जर पासवर्ड कॉम्प्रोमाइज झाला तर सगळं कॉम्प्रोमाइज. त्यामुळे एक पासवर्ड अनेक ठिकाणी हे अजिबात असता कामा नये. ऍप्सच्या बाबतीत सूचना मी सांगितल्याच आहेत, ती काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे की डिजिटल जग कुठलीही गोष्ट फुकट देत नाही. तिथे प्रत्येक गोष्टीची तुम्हाला किंमत मोजावी लागते. ती पैशातच असेल असं नाही, ती दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने असू शकते. त्यामुळे सगळं काही आपल्या अभिव्यक्तीसाठी चाललेलं नाहीये, त्याच्या मागे दुसरे पण हेतू आहेत, कारणं आहेत. हे जर डोक्यात ठेवलं ना सातत्याने तर आपण प्रिकॉशन्स घेऊन वागायला शिकतो. बेलगाम होत नाही. बरोबर. आणि जर प्रिकॉशन्स घेतली तर बरेचसे थ्रेट्स हे आपल्यापासून लांब राहू शकतात. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा, रॅन्डम कॉल्स उचलू नका. उचललात तर बोलू नका. गप्पा त्याहून मारू नका. कारण जे क्रिमिनल्स आहेत ते वेल ट्रेंड असतात. गप्पांमधनं एखाद्या माणसाला कसं गुंडाळायचं ह्याचं ट्रेनिंग घेतलेल्या माणसांशी तुम्ही बोलता आहात. त्यामुळे मी त्याला गप्पांमध्ये गुंडाळीन आणि मीच त्याचा वार त्याच्यावरती पलटवीन वगैरे असले कुठल्याही भ्रामक कल्पनांमध्ये माणसांनी राहू नये. आपल्याला माहित नसलेला फोन उचलू नाही, उचलला तर बोलू नाही. ताबडतोब कट करावा. आणि जे असे रॅन्डम कॉल्स येत असतील किंवा मेसेजेस येत असतील तर ब्लॉक नावाचं एक बटन आपल्याला दिलेलं आहे, ते वापरायचं असतं. तातडीने असे नंबर्स, असे ईमेल्स, असे मेसेजेस या सगळ्या गोष्टी ब्लॉक केल्या पाहिजेत. ऍक्सेसच बंद करून टाका, सो दॅट ते परत येणार नाही. बरोबर. नॉर्मली असं असतं की जे स्कॅमर्स असतात ते 2-3 वेळेला अटेम्प्ट करतात वेगवेगळ्या नंबरवरनं. सगळे नंबर ब्लॉक करत जायचं. 2-4 अटेम्प्ट झाल्यानंतर ते नाद सोडून देतात. खरं, त्यांच्याकडे दुसरा कोणीतरी असतो. बरोबर. त्यामुळे एका नंबर ब्लॉक केल्यानंतर दुसरा आला, अगं बाई दुसरा आला, उचललं पाहिजे. घाबरायचं नाही लगेच किंवा पॅनिक मोडमध्ये जाऊन इम्पल्सिव्ह डिसिजन नाही घ्यायचे. बरोबर. ब्लॉक करा, दुसराही ब्लॉक करा, तिसराही ब्लॉक करा, मग ते थांबेल आपोआप. सो आपल्या भावना, आपला मेंदू, भान ह्या शाबूत ठेवून जर आपण या स्पेसमध्ये वावरलो ना तर तो थ्रेट कमी होतो. अदरवाईज क्रिमिनल्स तर आपल्याला गुंडाळायला बसलेच आहेत. खरं. सो कन्क्लूड करताना मला फक्त एवढंच म्हणायचं की वेन यू डोंट नो द प्राइस, यू आर द प्राइस. येस, यू आर द प्राइस. आणि इव्हेंच्युअली आपण ती पे करतो. सो थँक्यू मंडळी, तुम्ही इथपर्यंत पॉडकास्ट बघत आलेला असाल तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करायचा आहे, आवडला असेल तर लाईक करायचा आहे. आणि तुम्हाला जर एखादा घटक आवडला नसेल तर तो का नाही आवडला हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि पुन्हा एकदा मुक्ता चैतन्य मॅडम, तुम्ही आलात. आजच्या पॉडकास्टमध्ये काही आम्हाला चॅलेंजेस फेस करावी लागली, पण तरी सुद्धा त्याच एनर्जीने हा पॉडकास्ट आपण कन्क्लूड केला. त्यासाठी तुमचे खरंच खूप खूप आभार. थँक्यू.